नमस्कार मित्रांनो, मी सरीबाने आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या कुटुंबाला माझ्या कुटुंबातर्फे या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि नवीन वर्षाची सुरुवात मी ही खरवस या व्हिडिओपासून करतोय, काहीतरी गोड व्हायला पाहिजे म्हणून तर ही सुरुवात करतो मी। आणि आतापर्यंत तुम्ही जे माझ्यावरती प्रेम दाखवला तसं पुढेही माझ्यावरती असं तुम्ही माझ्यावरती प्रेम दाखवा। मी तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे। ठीक आहे, तरी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। बरं किती गेलो? 6वीत गेलो। हा आवाज करतात, हा शे ना सगळं ताजा ताजा म्हशीचा चीक। वाव, एक नंबर। नमस्कार मित्रांनो, मी सनीबाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आत्ता सध्या मी माझ्या गावी आहे, ओळी गावी आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे खरवस कसे बनवतात ते। तर तुम्हाला माहितीच असेल खरवस तुम्ही खाला असणार सगळ्यांनी। तर मी आता चाललो आहे खरवस आणायला, खास आत्तेकडे चाललो आहे। माझ्या आत्या राहते कसालला। तर मी कालच दादाला फोन केला की दादा आहे काय खरवस, कारण मी दर टायमाला जेव्हा गावी येतो ना तेव्हा आत्याकडे असे दही भेटते मस्त, एकदम फ्रेश दही आणि घट्ट दही, गावची दही असते आपली, आणि खरवस असतो त्यांच्याकडे। तर या टायमाला पण त्यांच्याकडे आता खरवस आहे, कारण दादाचा व्यवसाय आहे दुधाचा, म्हणजे बाहेर दूध सप्लाय करतो दादा, त्याच्याकडे म्हशी आहेत खूप साऱ्या। तर मी आता चाललो आहे कसालला, बोलवलं दादाने मला। तर व्हिडिओ मजा घ्या तुम्ही, लास्टपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला। आणि चॅनलला पहिल्यांदा बघता तर माझ्या पहिलाच प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे जेवढे चांगले आवडते व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। तर मी तुम्हाला खरवस कसे बनवतात तेही तुम्हाला दाखवणार आहे आणि मी खाऊन पण दाखवणार आहे। ओके, चला बाय बाय। ते हे बघा, हे आमचं मंदिर आहे, श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर, आमच्या ओळे गावचा। इथून रेल्वे जाते, कोकण रेल्वे गोवा। आता मी मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेला आहे आणि आता हा सरळ जातो गोव्याला आणि असा जाणारा रस्ता मुंबईला जातो। कसाला हायस्कूल आहे इकडे बघा। तर आता हे बघा, मी कसालमध्ये बालमवाडी तिकडे आलो, इथे माझी आत्या राहते। कसाल बालमवाडी।
रास्ते पे चलाने के लिए गाड़ी ना एकदम मस्त लगता है. ऑफ रोडिंग बाईक गावागा ना हीच मजा असता खरी गाडी चालवण्याची गावच्या रस्त्यांवर. कुत्रे भुकायला सुरुवात करतील. राव दादा तर आता मी बालमवाडी कसाल इथे आलेलो आहे माझ्या आत्याकडे. आता आतमध्ये जातो घरी. बरातियों का स्वागत डॉगी करेगा. आवाज करतात बघ ना. हा आवाज करतात. हा शेण आहे सगळा. हो आंघोळ घातलं नाही. हा मस्त रे. पाडवा का पाडी ना. पाडवा का पाडी ना. गाय आहे का बैल आहे. बैल आहे. तू कमा असतं रे तुझ्या ओळखीचे झाले असते सगळे. आता धडपडतात. हो हे बघा ते दही दिले बघा खाऊ मस्त साखर टाकून दिले ना. चला तर बरं वाटलं. आता महाशिवरात्रीला येते तेव्हा भेटू आपण. व्हिडिओ आहे ना. धन्यवाद. व्यवस्थित हाय कर. चला वहिनी बाय बाय. हे बघा व्हिडिओ मध्ये. बाय. गुळ बारीक केलेला आता चिकामध्ये टाकायचा. दूध टाकणार आता थोडासा दूध. आता आपण याच्यामध्ये थोडा जिरा टाकायचा. त्याच्यानंतर वेलची पावडर. सुगंध बघा आला जिरा मस्त. ही वेलची पावडर. हळद. आता चांगला मिक्स करून घ्यायला पाहिजे. हे चांगला मिक्स करून गुळ आहे ना तो चांगला मेल्ट व्हायला पाहिजे. तर हे बघा आता आपण कुकरमध्ये लावतोय म्हणून कुकरमध्ये पाणी घातलंय. तर मित्रांनो आता ना गॅसवर ठेवला आहे खरवस आणि आता ह्याला 10 तरी शिट्या व्हायला पाहिजे तर तो चांगला
शिजणार. नाही तर मग काय असतं मग ते वरती चांगला शिजलेला वाटतो आपल्याला आणि आतपासून नरम असतो पूर्ण तो. तर 10 शिटी तरी व्हायला पाहिजे. आणि मी विचारलं तिकडे आत्याला कसा बनवतात ते. ॲक्च्युली ते गावची लोक कसे करतात चुलीवरती बनवतात. म्हणजे रात्रीपासून बनवून ठेवतात ना ते सकाळी थोडासा आगीवरती ते चांगला शिजला जातो. तर आता प्रयत्न केला आहे आम्ही. माझ्या मतेने होणारच चांगला, कारण याच्या अगोदर पण बनवलं आहे मुंबईला असताना. पण मुंबईचा चीक वेगळा असतो, तो त्याच्यामध्ये पाणी मिक्स करतात आणि हा गावचा कसा प्युअर आहे. तर आपण ट्राय करूया. झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो, खाऊन पण दाखवतो. ओके, तर थोडा वेट करूया त्याच्यासाठी. वाव, छान झाले, मस्त झालंय. गावचा कसा प्युअर असतो आणि एक नंबर.